वरिष्ठ विभागाचे स्टाफ सेक्रेटरी प्राध्यापक डॉक्टर बालाजी गुंड सर या सर्व मान्यवरांचे शुभहस्ते प्रतिमा पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। स्वागत करतो। मान्यवरांच्या शुभहस्ते प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे। जो ज्ञानदीप चेतनीला त्या ज्ञानदीपापर्यंत ही ज्ञानाची गंगा पोहोचलेली आहे। या शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या अनेक तरुणांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलेलं आहे आणि त्याच वाटेवर तुम्हालाही जाता यावं, त्याच वाटेवर जाण्यासाठी तुम्हालाही प्रेरणा मिळावी, बळ मिळावं यासाठी म्हणून या कार्यक्रम ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीला देवी साळुंखे, रामकृष्ण परमहंस या तिघांच्या चरणी लीन होऊन अगदी संक्षिप्त स्वरूपामध्ये माझं प्रास्ताविक जे आहे तुमच्या समोर ठेवणार आहे। अगदी शांत चित्तानं तुम्ही या ठिकाणी बसलाय। आज मला माहिती की कालपासून आपल्या इकडं बक्षीस वितरण, वार्षिक बक्षीस वितरण कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे आणि त्याचाच एक दुसरा भाग आजचा शेला पागोटा हा दिवस। आणि त्याचबरोबर मी आपणास सांगू इच्छितो की काल जे उर्वरित राहिलेले विद्यार्थी होते ज्यांना प्रमाणपत्र भेटलेले नाही त्यांनाही आज या ठिकाणी प्रमाणपत्र मिळणार आहे। तत्पूर्वी थोडासा परिचय या शेला पागोट्या या कार्यक्रमाच्या विषयी मी आपल्याला देऊ इच्छितो। आजचा जो विषय आहे शेला पागोटेचा, हा विषय जो आहे तो विद्यार्थ्यांच्या मार्फत विद्यार्थ्यांसाठी केलेलं एक थोडक्यात मोजमाप म्हणा किंवा विद्यार्थ्यांनी शिक्षकांचं केलेलं निरीक्षण म्हणा, एक दोन प्रकारचे पुष्पान जे आहेत ते आपल्याला इथं भेटलेले आहेत। संख्या थोडीशी कमी आहे। पुढच्या वर्षी मला विश्वास आहे की सगळेजण या कार्यक्रमामध्ये भरभरून प्रतिसाद देतील। परंतु एक सूचना मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला देऊ इच्छितो की इथं ऐकलेला जो पुष्पान आहे तुम्ही इथंच सोडून जायचं आहे। कुठलीही गोष्ट डोक्यात धरून मनात धरून जायची नाही। इथं जे केलेलं मूल्यमापन जे आहे तुमचं, हे तुमचं मूल्यमापन तुमच्या व्यक्तित्वामध्ये आणखीन भर घालणारं आहे। त्यामुळं एखादा पुष्पान तुमच्यावर पडलाय आणि मनात कुठला तरी राग धरून तुम्ही इथून बाहेर गेलाय असं काही होऊ देऊ नका। कृपा करून ही गोष्ट, ही सूचना जी आहे ती लक्षात घ्या। अजिबात कुठल्याही प्रकारचा राग मनात न धरता शांत चित्तानं तुमच्यावर जे पुष्पान पडलेले आहेत आणि पुष्पान अगदी व्यवस्थित आम्ही निवडलेले आहेत, त्यामुळे फार काही तुम्ही चिंता करायची काही कारण नाही। त्याचबरोबर मी आज थोडस आमच्या नेतृत्वाबद्दल इथं बोलू इच्छितो। नाही म्हटलं तरी आता 17वं वर्ष नोकरी म्हटलं चालू आहे सर। आमचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर ज्या दिवशीपासून इथं प्रभारी प्राचार्य म्हणून रुजू झाले, मी त्यांची तळमळ पाहतोय विद्यार्थ्यांच्यासाठी। म्हणजे अगदी संध्याकाळी 7, 8, 9, 10 पर्यंत सर इथं थांबतायत आणि एक प्रसंग असा आला की सर अगदी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथं जी काही मवालीगिरी करणारी पोरं आहेत त्यांचे अंगावर धावून जात आहेत। म्हणजे मी पहिल्यांदा असं पाहतोय की एक प्राचार्य असणारं व्यक्तिमत्व इथल्या मुलींच्या सुरक्षिततेचा सुद्धा किती म्हणजे मनातून विचार करणारे हे व्यक्तिमत्व आहे। म्हणजे मी खूप भारावून गेलो त्या गोष्टीपासून। मी अशी प्राचार्य आतापर्यंत बघितले नाही। ठीक आहे, नियम काढतायत, नियम लिहितायत, सगळेजण नियमाचं पालन करायचं असं सांगतायत, परंतु पुढं होऊन लढणारं व्यक्तिमत्व आलं ना आपल्या समोर की आपल्यालाही लढाईचा हुरूप येतो सर। आता आम्ही सगळे म्हणून तुम्हाला एक या ठिकाणी वचन देऊ म्हणा की तुम्ही फक्त लढ म्हणा, आम्ही तयार आहोत। बाकी शिस्तीचा विषय राहिला, आपले सगळे विद्यार्थी तर शिस्तीत बसतायत, कुणी इथं कुठल्याही प्रकारचं अवांतर काही काम करत नाही। आणि त्याचबरोबर आजचा सुद्धा कार्यक्रम याच पद्धतीने अगदी शांततेत तुम्ही ऐकाल, पार पाडाल आणि कुठल्याही गोष्टी पूर्वग्रह दूषित जी काही बाबी आहेत त्या डोक्यात घेऊ नका। एवढंच या प्रास्ताविकेच्या निमित्तानं मी आपणास बोलतो आणि इथंच माझ्या मंतव्याला पूर्ण विराम देतो। पुढील सूत्र मी डॉक्टर धन्यवाद सर। यानंतर आपण या कार्यक्रमाच्या प्रसंगी स्वागत आणि काही सत्कार करणार आहोत। प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संदीप देशमुख सर यांचं स्वागत
सांस्कृतिक विभागाचे प्रमुख प्राध्यापक विवेकानंद चव्हाण यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. यानंतर कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य त्याचबरोबर जिमखाना विभागाचे प्रमुख राहावं यासाठी प्रयत्नशील असणारे मराठी विभाग सांभाळून खेळाचा विभाग सांभाळणारे प्राध्यापक. त्यानंतर अत्यंत सुंदर आणि उत्कृष्ट अशा प्रकारचं सूत्रसंचलन करणारे आपल्या मराठी विभागाचे प्राध्यापक डॉक्टर अरविंद सर, मी आदरणीय प्राचार्यांना विनंती करतो की आपण डॉक्टर अरविंद सरांचे स्वागत या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन करावे. बेस्ट रिसर्च पेपर अवॉर्ड त्याबद्दल त्या सर्वांचाही आपण या ठिकाणी सन्मान करत आहोत. गुड मॉर्निंग. आज दणक्यात आवाज आहे. ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार शिक्षण महर्षी परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे, संस्था माता सुशीलदेवी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद रामकृष्ण परमहंस यांच्या स्मृतीस सर्वप्रथम या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो. मागचा दिवस आणि आज आपल्या महाविद्यालयामध्ये जे आपल्या महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी आहेत, प्राध्यापक आहेत, या सर्वांचा गुणगौरव समारंभ या ठिकाणी आपण या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. कालचा समारंभ देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पार पाडला. त्याच समारंभाचा जो पुढचा भाग आहे त्याच्यामध्ये जे ज्यांचा सत्कार त्या ठिकाणी राहिलेला होता आणि तसंच जी आपली बऱ्याच वर्षापासूनची परंपरा होती, शेला पागोटे याचा कार्यक्रम आपण दरवर्षी या ठिकाणी या कार्यक्रमानिमित्त घेत असतो. पण कोविडच्या नंतर त्यामध्ये खंड पडलेला होता. तर विद्यार्थ्यांची मागणी लक्षात घेऊन आपण यावर्षी काही इनिशिएटिव्ह घेतलेले आहेत आणि त्यापैकीच आजचा हा कार्यक्रम जो आहे शेला पागोटेचा देखील आपण या ठिकाणी ठेवलेला आहे. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य आदरणीय DS सूर्यवंशी सर, तसेच या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आपले सांस्कृतिक प्रमुख प्राध्यापक विवेकानंद चव्हाण सर, त्याचबरोबर दुसरे जिमखाना प्रमुख प्राध्यापक राजा जगताप सर, आपले IPC चे प्रमुख डॉक्टर मंगेश भोसले सर, आपले सिनियर विभागाचे स्टाफ सेक्रेटरी डॉक्टर बालाजी गुंड सर, ज्युनियर विभागाचे स्टाफ सेक्रेटरी आले का, प्राध्यापक सचिन चव्हाण सर, इतर माझे सर्व सहकारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी. खरं म्हणजे कुठलाही कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमाचं वैभव जर कुठला कोण असेल तर तो असतो विद्यार्थी. आणि निश्चित आपण या सर्व कार्यक्रमाला जो भरभरून प्रतिसाद देत आहात त्यामुळे या सर्व कार्यक्रमाचं वैभव हे दिवसेंदिवस त्या ठिकाणी वाढत. निश्चित आपलं जे शैक्षणिक कामकाज आहे त्या कामकाजामध्ये देखील त्याच पद्धतीनं फरक पडत असताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय. आणि हाच तुमचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, तुम्ही ज्या पद्धतीनं चांगला द्याल त्या पद्धतीनं आणखीन चांगल्या ताकदीनं तुमच्यासाठी सर्व ऍक्टिव्हिटी घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत. आत्ताच मी ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलं की कालचा कार्यक्रम असेल किंवा कुठलाही कार्यक्रम करत असताना आता चव्हाण सर बोलले, त्यांनी माझं खूप मोठं कौतुक केलं इथं. पण कुठलाही जो प्राचार्य आहे त्या प्राचार्याला काम करत असताना काही ते एकटे करू शकत नाही, त्यांच्याबरोबर एक चांगली टीम असावी लागते.
आणि निश्चित मी माझं नशीब समजतो की सर माझी ही टीम खूप चांगली आहे, माझे सहकारी सर्व चांगले आहेत, माझे सर्व विद्यार्थी चांगले आहेत, ज्याच्यामुळे हे सर्व कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने पार पडत आहेत. मी सर्वांना एका काळामधून त्या सर्वांचं अभिनंदन करावं अशी विनंती करतो. आज शेला पागोटेंचा खास कार्यक्रम आपण या ठिकाणी ठेवला. आता हा ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश काय आहे? जसं चव्हाण सरांनी सांगितलं की इथंच ऐकायचं आणि इथंच सोडून द्यायचं. पण एक गोष्ट लक्षात असू द्या, या शेला पागोटेच्या माध्यमातून सुद्धा आपलं व्यक्तिमत्व जे काय आहे, त्याच्यात असणारे चांगले गुण, त्याच्यात असणारे दोष जे काय आहे ते समोर येत असतात आणि हे आपल्या जडणघडणीसाठी, भावी आयुष्यासाठी खूप महत्वाचे असतात. कारण जे चांगलं काय ते देखील आपल्याला कळालं पाहिजे आणि जे वाईट काय जे आपल्याला सोडायचंय ते देखील आपल्याला कळालं पाहिजे. त्यासाठी म्हणून या कार्यक्रमाचा मनसोक्त आपण आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्याच्या माध्यमातून एक शिकवण जी मिळणार आहे ती आपण या ठिकाणी घ्यायची. निश्चित ज्यावेळेस शेला पागोटेचा कार्यक्रम होईल त्यानंतर कुणीही जे विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आपण मित्रमैत्रिणी आहेत लक्षात असू दे, क्लासमेट आहेत, या ठिकाणी आहेत, आपला संपर्क किती दिवसाचा असतो, जेवढे काही काळ तुम्ही या ठिकाणी आहेत. आता तुमच्या माहितीतून सांगतो, ज्यावेळेस आम्ही आता भेटायचं म्हणलं, आमचे आता मी देखील याच महाविद्यालयाचा माझे विद्यार्थी आहेत, भोसले सर आहेत, जगताप सर आहेत, चव्हाण सर आहेत, हे सगळे बरेचसे माझे विद्यार्थीच आहेत जे तुमच्यासारखंच तिथं शिकत होते, तिथून इथं आलेले आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या, आता भेटायचं म्हणलं तरी कामामुळे कुणाला भेटता येत नाही, इतकं बिझी शेड्यूल झालेलं आहे. वेळ काढून खास जावं लागतं, त्यावेळेस कुठंतरी भेटतो. म्हणजे पुढच्या आयुष्यात एकदा आपण कुठंतरी स्थिर तावर झालो तर आपल्या मागे संसार असतो, सगळ्याच गोष्टी असतो, कामाचा व्याप असतो, त्यावेळेस भेटणं देखील होत नाही. सांगायचा उद्देश हाच आहे की काय होतं, अशा गोष्टी ज्या गोष्टीसाठी आपण घेतो त्यावेळेस काही जण वेगळ्या पद्धतीने घेतात, त्यानुसार मग त्यांच्यामध्ये तो देखील फरक पडत जातो. कृपया करून असा अंतर कोणी ठेवायचा प्रयत्न करू नका. पॉझिटिव्हली ह्या सगळ्या गोष्टी घ्या, कारण ती पुन्हा वेळ वापस येत नसते. आपला एकदा विसंवाद झालं की ज्या काही चांगल्या गोष्टी होणार आहेत त्या सुद्धा आपण त्या बाजूला त्या ठिकाणी सोडून जातो. त्यामुळं त्याचं देखील भान आपण सर्वांनी या ठिकाणी घ्यायचं. कालचा जो आपला कार्यक्रम झाला, निश्चित आपल्या संस्थेचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे कौस्तुभजी गावडे साहेब यांनी अतिशय चांगला वेळ आपल्यासाठी या ठिकाणी दिला आणि दिल्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांचं देखील भरभरून या ठिकाणी कौतुक केलं, सर्व स्टाफचं देखील कौतुक केलं. अतिशय वेळेत ताकदीक पद्धतीने तो कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. काल काही जणांना वाटलं असेल की आपण ऍक्च्युली प्रथम, द्वितीय, तृतीय असे सर्टिफिकेट देणार होतो, पण सरांना पुढे जाण्यासाठी घाई असल्यामुळं, संस्थेत मीटिंग असल्यामुळं, त्यामुळे आपल्याला तो कार्यक्रम 1 वाजायच्या आत संपवायचा होता, कारण पुढचं सगळं नियोजन ठरलेलं होतं. त्यासाठी म्हणून काही अपार्य कारणामुळे त्या ठिकाणी आपल्याला या गोष्टी कराव्या लागल्या. काही जणांना त्या ठिकाणी इथं बोलून त्यांचा सन्मान करणं झालं नाही, त्याबद्दल देखील मी आपल्या सर्वांची या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. पण आपला कुठलाही उद्देश तुम्हाला इथं बोलून दुखवायचा किंवा त्या पद्धतीने करायचा असा अजिबात नव्हता. तुमचा सन्मान व्हावा म्हणूनच गेली 4 दिवस झाला आम्ही सातत्यानं हा कार्यक्रम कसा वेळेत आणि जास्तीत जास्त सगळे कसे कव्हर होतील यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतो. आता या ठिकाणी उल्लेख सरांनी केला, आपण सगळ्यांचा सन्मान देखील केला. निश्चित ज्या व्याख्यानमाला झाल्या, ज्या कार्यशाळा झाल्या, त्याला देखील आपण सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिला. भरभरून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि सर्व जे समन्वयक आहेत, सर्व जे सहकारी आहेत, त्यांनी देखील खूप चांगलं काम केलं. त्याबद्दल देखील पुन्हा एकदा मी त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि आता मला वाटतं जास्त मला ऐकायचं बोर झालंय. आता आपला जो प्रमुख कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाकडे आपण वळूया. शांततेनं तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल आपल्या सर्वांचे देखील या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. आपण
1980 ते 90च्या दरम्यान रेडिओवर एक अँकर यायचे अमीन सयानी नावाचे. मी त्यांच्या पद्धतीनं थोडीशी अँकरिंग करून दाखवतो आणि मग सेलिम कोचडे जे आहे तिचं मंचवर येऊन तिचं गाणे ती म्हणून तुम्हाला दाखवेल. नमस्कार बहनों और भाइयों, अब आपके सामने अपना गीत लेकर के हमारे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय की एक बहुत होनहार छात्रा सेजल कोचेटा अपना गीत लेकर के आ रही है. उनके गीत के बोल है, आने से उसके आए बहार. ये गीत लेकर के सेजल कोचेटा मंच पर स्वागत है आपका. खुशी मेरा हूँ बोल कुठे जाऊ तुझी वाट पाहुणी गळे गुलाबी गालात हसत येता सगळे प्रसादी येता जराशी लाजत तुझी वाट पाहुणी गळे गुलाबी गालात हसत येता सगळे प्रसादी येता जराशी लाजत धन्यवाद. त्यानंतर देख लो मिट गई दुनिया, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ. देख लो मिट गई दुनिया, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ. कैसी सरहदें कैसी मजबूरियाँ, मैं यहाँ हूँ, यहाँ तुम जाना सकोगी वो अंदाज. हूँ जो दिल में तो है हूँ, मैं तुम्हारे ही दिल की तो आवाज़ हूँ. तो सुनो धड़कनों की जुबान, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. कैसी सरहदें कैसी मजबूरियाँ, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ. अब तुम्हारे ख्यालों में हूँ, मैं जवाबों में हूँ, मैं सवालों में हूँ. मैं तुम्हारे हर एक ख्वाब में हूँ बसा, मैं तुम्हारे नजर के उजालों में हूँ. देखती हो मुझे, देखती हो जहाँ, मैं यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ हूँ, यहाँ. जानम देख लो मिट गई दूरियाँ, मैं यहाँ
हूँ यहाँ कैसी सरहदें कैसी मजबूरियाँ मैं यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ हूँ यहाँ सुदर्शन अमर मी आपल्या महाविद्यालयामध्ये BCom सेकंड इयर वर्गाचा विद्यार्थी आहे आणि मी आज आपल्यासमोर एक कविता सादर करणार आहे. त्याच्या अगोदर एक शेर घेतो, नंतर कवितेला सुरुवात करतो. किसी को चाहने की होगी कोशिश तुम्हारी लेकिन तुम्हारी त्रास होते आई लगेच समजावते मला. बाबा म्हणतात संबंध असल्यास निव्वळ योगायोग समजावा. कवितेचं नाव आहे हे असंच चालायचं. कृपा आशीर्वादामुळे आज आपण इथं बसलोय, शिक्षण घेतोय. या महाविद्यालयात आम्ही शिक्षण घेऊन तुमच्यासाठी म्हणून इथं शिक्षक म्हणून उभा आहोत. हा कार्यक्रम तुमच्यासाठी चालू आहे, परंतु या सगळ्याच्या पाठीमाग बापूजींचे आशीर्वाद भरभरून आपल्याला आहेत. परत एकदा सांगू इच्छितो की बापूजी आपल्यात आहेत आणि बापूजींना म्हणूनच मी जे काय आता 4-5 ओळी गीत गाणार आहे त्यांच्या प्रती समर्पित म्हणून हे गीत मी तुमच्या समोर ठेवतोय. लक्ष देऊन ऐका, कदाचित ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर पोहोचलं असं वाटलं तर भरभरून टाळ्याने प्रतिसाद द्या. गीत है एक फूल तेरी समाधि पर रख कर, एक फूल तेरी समाधि पर रख कर पूजूंगा तुझको मैं जिंदगी भर. एक फूल तेरी समाधि पर रख कर पूजूंगा तुझको मैं जिंदगी भर. मालिक दुआएं तुझको मैं दूं हमेशा. मालिक दुआएं तुझको मैं दूं हमेशा. दाता दुआएं देंगे तुझको हमेशा. मेरे ये आंसू मेरी बेजुबानियां. कदाचित कोण सरांना हे पुढचं गीत कळालं असेल, कदाचित. तेरी मेहरबानियां तेरी कदरदानियां कुर्बान तुझ पर मेरी कई जिंदगानियां. याच्यानंतर कुमार विश्वास बहुत बिखरा बहुत टूटा थपेड़े सह नहीं पाया. बहुत बिखरा बहुत टूटा थपेड़े पाया. हवाओं के इशारे पर मगर मैं बह नहीं. ती तशी मला पूर्वीपासून भावत नाही, पण का कोण जाणे तिच्याशिवाय राहत नाही. यानंतर वैष्णवी किंवा इतरांशी स्पर्धा. इतरांशी का करू स्पर्धा, इतरांशी का करू स्पर्धा. तपिश सूरज से होती है, तपिश सूरज से होती है, तपना जमीन को पड़ता है. तर आता वाह हे 3 प्रकारचे असतात. तुम्ही दिल से कहा पसंद हुआ, आग खुली प्रेमावरची का दुसरी. कमरेला झाडू गळ्यात मडकं, कमरेला झाडू फिरत होतो दारोदारी, फिरत होतो दारोदारी. केली की मैया त्याने न्यारी, हो केली की मैया त्याने न्यारी. त्या एका लेखनी द्वारी बाप
भीमाचे उपकार आम्हावरी, बापू भीमाचे उपकार आम्हावरी. आम्हा पुसत नव्हतं कोणी, आम्हा पुसत नव्हतं कोणी, अन्यायाला फोडली वाचा त्यानी. खुल केले चौदार तळ्याचे पाणी, खुल केले चौदार तळ्याचे पाणी. राई राई आई बिन माया विश्वात नाही, आई बिन माया धावतील सगळे दुःखाला ती आई आई, सुखा धावतील सगळे दुःखाला. इमान पेरले विरहाने काळजावर, एक नाव कोरले विरहाने काळजावर, एक नाव कोरले. भूतळी ही अप्सरेचा अवतार घेऊनी. सर आता रेकॉर्ड केली मला कविताच्या विषयी कारण कसं होतं की सगळे भाव आणि सगळे रस आले पाहिजे. थोडासा हास्य रस आपण घेऊया. कोई गम ना हो तेरी खुशियां कभी कम ना हो जाए, तेरी खुशियां कभी कम ना हो जाए. भगवान तुझे इतनी रोटी दे दे कि तू खा खा के मोटी हो जाए. वक्त का खास होना जरुरी नहीं, खास के लिए वक्त काय असतं याच्याबद्दलची विडंबनात्मक कविता आहे. डायरेक्टरने करून येतो, डायरेक्टरने करून येतो विचार केला, डायरेक्टरने करून येतो विचार केला. नटीशी लग्नाचा. सायंकाळी वय तुमचे आजचे पडद्यावर. तिच्याकडे पाहू नका ती माझी आहे, तिच्याकडे पाहू नका ती माझी आहे, माझं विचारून झालंय ती राजी आहे. यानंतर एक कविता आईवरची आहे. एक मुलगा आईला बोलतोय, तुझा हात परीस माझा लोखंडी झुला, तुझा हात परीस माझा लोखंडी झुला. हात परीस लागता झुला सोन्याचा झाला, झुला सोन्याचा झाला. तू मधाची गोडी, तू मायेची दिवाळी, चूल पेटली तिच्या नशिबी सदाची होळी. कुण्या येण्या सटवाईन तिचं नशीब लिहलं, सार जगन मरण चार भिंतीत छिनन. टाक टाकून गेली नाही वाटली तिला लाज, घरादाराच सार तिच्या डोळीवरी ओझ. सटवाईला विचारून जाव काय दुश्मनी होती, दिली साऱ्यांना आजादी, माय गुलामीत होती. खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट, खूप सोसले तू आई मिळो मला नवी वाट. व्हावी तुझ्याच नावान नग युगाची पहाट, तुझ्या कपाळीचा डाग माझ्या घामान पुसावा, तुझ्या कपाळीचा डाग आमच्या घामान पुसावा. नव युगाचा दिवस तुझ्या मर्जीने उगावा, तुझ्या मर्जीने उगावा, तुझ्या मर्जीने. कारण मी म्हणतोय मी शेअर म्हणतोय तर ते मला सांगताय कविता म्हणा. आणि काय मी पाहतोय कसली डेंजर माणसं आहेत बघा. एक म्हणते आम्ही पुन्हा त्या गल्लीत जायचं, दुसरा आमचा पळा बबडा माणूस म्हणतोय नाव कोरलं, तिसरा म्हणतोय पहिल्या वेदना बाहेर होते आता घरात आहे. कसली
माणसं आहेत बघा. एवढे सगळे रेकॉर्डिंग करायला घराकडे पाठवू नका. आपण चांगल्या उद्देशासाठी हा कार्यक्रम ठेवलाय. काय होऊ नये याची काळजी घ्या. ठीक आहे. शेर मी आपल्या समोर या ठिकाणी सादर करतो. एकच माहिती आहे, यूं ही किसी की याद में रोना फिजूल है. यांच्या गुणावर नाही बरं का. यूं ही किसी की याद में रोना फिजूल है, ये अनमोल आंसू बहाना फिजूल है. यूं ही किसी की याद में रोना फिजूल है, ये अनमोल आंसू बहाना फिजूल है. रोना तो उनके लिए, रोना तो उनके लिए जो हम पे जानिसार है. उनके लिए क्या रोना जिनके आशिक हजार है. रेकॉर्डिंग केले. मला वाटतं आता गैरसमज होऊ नये म्हणून यूं ही किसी की याद में रोना फिजूल है, ये अनमोल आंसू बहाना फिजूल है. रोना तो उनके लिए. कोण कोण? आपली आई, वडील, बहीण, बरोबर आहे. हे महत्वाचे आहे. त्यामुळे त्यांच्याकडे लक्ष करायला. इतर दिवशी 10लाच जातो ना आपण. ठीक आहे. आपण आपला जो शेला पागोंडेचा कार्यक्रम आहे त्याला सुरुवात करूया. हा पहिला जो पुष्पगुच्छ आहे हा BA भाग 1 चा विद्यार्थी आहे ऋषिराज माने. याच्यावरच घ्यायचंय. तुझं गाव पुणा, तुझं गाव पुणा, पुणे पुणे. तुझं गाव पुणा, माझं गाव पुणा. तुझं गाव पुणा, माझं गाव पुणा. आपल्या दोघांची जोडी म्हणजे तंबाखू आणि पुणा. आपली सहल गेली होती त्यामध्ये सगळं क्षणचित्र अत्यंत सुंदर. हॅलो हॅलो राहुल, BA फर्स्ट इयर समोर एक आहे. अपना काम बनता भाड में जाए. अजून एक आहे. राहुल इतका सेल्फिश आहे की चॉकलेट घेतलं की रॅपर पण कोणाला देत नाही. हा विश्वासासाठी आहे. हात अगरबत्ती पाव मोमबत्ती. हाथ अगरबत्ती पाव मोमबत्ती फिर भी दिन भर बकबक करती. BA भाग 1. छुम छुम करके आई और छुम छुम करके चली गई. सिंदूर लेके खड़ा था वो, राखी बांध के चली गई. पुन्हा आपली दोघांची जोडी म्हणजे तंबाखू और चुना. कूल पण, अभ्यासाच्या बाबतीत थोडा फूल पण. BA भाग 3. डब्बे में दही बहू वो बुलाती है मगर जाने का नहीं. डब्बे में दही बहू वो बुलाती है मगर जाने का नहीं. आई कोई परी. छोटे पायल, छोटी सी प्यारी सी नन्ही सी आई कोई परी. पालने में उसको मैं झूलता रहा, खुशियों की बहारों में झूमता रहा. गाता मुस्कुराता संगीत की तरह, ये तो लगे रामा गीत की तरह. आरारो की तब्येत तेल या गुणकार क्या. पहनो सूट पहनो जैकेट, पहनो सूट पहनो जैकेट, फिर भी लगते हो कोलगेट का छोटा पैकेट. आपल्याकडे बघितल्यानंतर तो बरोबर सूट होतो का बघा.
घालून शर्ट ठेवल्या उघड्या गुंड्या घालून शर्ट ठेवल्या उघड्या गुंड्या दिसतो आपला भाऊ धाराशिवचा छपरी पांड्या सो विनोद खन्ना इकडे बघ इकडं स्वतःला सो विनोद खन्ना हा तर आहे चपलीचा पन्ना पटेल दिशा शांतपणे वाहते जशी नदी चॉकलेट घे. शांतपणे वाहते तसाच तिचा स्वभाव साधा सुंदर आणि मनाला भिडणारा साधा सुंदर आणि मनाला भिडणारा ज्ञानेश्वरी निंबाळकर आहे का? कोणी आला गेलं की ती फिदा फिदा असते कोणी आला गेलं की ती फिदा फिदा असते तिला काय वाटतं दिसले भारी दिसते सई घोगरे बियवा गाठात गाठ खंडळ्याचा घाट गाठात गाठ खंडळ्याचा घाट बाई मी पाहते तुझ्या लग्नाची वाट बाई मी पाहते तुझ्या लग्नाची वाट कॉलेजचा आमचा चॉकलेट हा खरा तारा चॉकलेट घे कॉलेजचा आमचा हा खरा तारा मदतीचा हिच्याकडे असतो कायम साठासाला कायम साठासाला व्हेरी गुड नाही तर चालते दोन चपला खाल्ल्या नाही तरी चालतील पण भावना पैलवान म्हणायलाच हवं जवान सर गेले बॉडी बनवायला जिम मध्ये सर गेले बॉडी बनवायला पण वेळ गेला सगळा व्हिडिओ बनवायला सगळा व्हिडिओ बनवायला नंबर बेल म्हणते मला उचला जरा पण सर बिझी असतात रील अपलोड करायला बंद मिळते शॉप आहेत बंद मिळते फक्त किराणा भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना थँक्यू वाचल्यावर मला दुसरं एक घ्या बॉक्स मध्ये सापडले खडूच खडू बॉक्स मध्ये सापडले खडूच खडू निंबाळकर सरांचे बोलणे म्हणजे कारल्यापेक्षा पण खूप कडू सगळ्यांना एक चॉकलेट खायचंय खंडळाचा घाट गाठात गाठ खंडळाचा घाट बाई मी पाहते तुझ्या लग्नाची वाट बाई मी पाहते तुझ्या लग्नाची वाट कॉलेजचा आमचा चॉकलेट हा खरा तारा चॉकलेट घे कॉलेजचा आमचा हा खरा तारा मदतीचा हिच्याकडे असतो कायम साठासाला कायम साठासाला व्हेरी गुड नाही तर चालते दोन चपला खाल्ल्या नाही तरी चालतील पण भावना पैलवान म्हणायलाच हवं जवान सर गेले बॉडी बनवायला जिम मध्ये सर गेले बॉडी बनवायला पण वेळ गेला सगळा व्हिडिओ बनवायला सगळा व्हिडिओ बनवायला नंबर बेल म्हणते मला उचला जरा पण सर बिझी असतात रील अपलोड करायला बंद मिळते शॉप आहेत बंद मिळते फक्त किराणा भाऊंचा फोटो म्हणजे पोरींसाठी नजराना थँक्यू वाचल्यावर मला दुसरं एक घ्या बॉक्स मध्ये सापडले खडूच खडू बॉक्स मध्ये सापडले खडूच खडू निंबाळकर सरांचे बोलणे म्हणजे कारल्यापेक्षा पण खूप कडू सगळ्यांना एक चॉकलेट खायचंय भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंग